आजची जी रेसिपी पाहून तुम्ही चिकनच्या सगळ्या प्रकारच्या बिर्याण्या विसरून जाल, इतकी छान ही व्हेज बिर्याणीची रेसिपी लागते। आणि आहे ते मसाल्याच्या डब्याचे साहित्य असतं मसाले, त्यामध्येच मी तुम्हाला ही बनवून दाखवणार आहे। तर रेसिपी आपण चालू करूया। त्यासाठी इथे बासमती तांदूळ धुवून इथे मी गरम उकळायला ठेवलेले आहे गॅसवर। त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून द्यायचं आहे आणि 95% याला हाफ बॉईल करून म्हणजे अर्धवट कच्चा थोडासा हा तांदूळ इथे तुम्हाला उकडून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मोठे मोठे बटाट्याचे काप आणि फ्लावर मोठे मोठे थोडेसे मी इथे उकडून घेतलेले आहे, कारण बिर्याणीमध्ये ते शिजतात व्यवस्थित। नंतर अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर, मिरची, भाज्यांमध्ये शिमला मिरची, बीन्स, गाजर, त्यानंतर ते फ्लावर, बटाटा आणि तुमच्याकडे असेल ते भाज्या तुम्ही अजून ॲड करू शकता। त्याचबरोबर पनीर पण घेतलेलं आहे, कांदा तळण्यासाठी ठेवलेला आहे चिरून, टमाटर पण घेतलेला आहे। तर मॅरिनेशनची तयारी करूया। त्यासाठी बीन्स आणि गाजर इथे टाकून दिलेले आहे। हे काही मी उकडून घेतलेले नाही, ते शिजून जातात। हिरवी मिरची, शिमला मिरची, पुदिना, कोथिंबीर, त्यानंतर भरपूर असं अद्रक लसूण आणि अद्रक लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये आता थोडासा जिरा पावडर, त्यानंतर हा घरचा बनवलेला बिर्याणी मसाला आहे। हा नसेल तर बाहेरचा तुम्ही वापरू शकता। आणि मी जी बिर्याणी करते त्यात एक पण खडा मसाला येत नाही आणि टेस्ट तर बिर्याणीची एकदम छान लागते, कारण हा घरचा मसालाच मी नेहमी वापरते बनवलेला। आणि मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर लाल तिखट इथे टाकून घ्यायचं आहे। आज मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरते आहे। आणि त्यानंतर हळद इथे टाकून घेतलेली आहे। हळद टाकल्यानंतर धना पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गोडा मसाला म्हणजे गरम मसाला, याची रेसिपी मी सगळ्या टाकलेल्या आहे सुक्या मसाल्यांच्या चॅनलवर, तो टाकून घेतलेला आहे। आणि दही इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तळलेला कांदा होता तो इथे टाकून घ्यायचा आहे, जो बिर्याणीसाठी मस्ट असतो। तळलेला कांदा तेलासहित थोडासा मी इथे टाकलेला आहे आणि पनीर इथे टाकून घेतलेलं आहे। यामध्ये हिरवे मटरचे दाणे तुम्ही ताजे ताजे येत आहे ते ॲड करू शकता। माझ्याकडे नव्हते म्हणून मी मग आहे त्या भाज्यांमध्येच ही बिर्याणी केलेली आहे, पण टेस्ट इतकी छान झाली आहे की दुसऱ्या दिवशी पण मुलांनी खाल्लेली आहे ही। आणि सगळं मिक्स करून जे घेतलेलं आहे आणि जी फ्लावर अर्धवट आणि बटाटा उकडून घेतला होता तो पण याच्यात टाकायचा राहिला होता, तो टाकते मी आता। आणि आता टमाटर पण मी यातच टाकून देते आहे। टमाटर मी जास्त टाकलेलं नाही आहे, कारण दही पण टाकलेलं आहे आपण। तुम्हाला हवं असल्यास टमाट्याची प्युरी किंवा जास्त टमाटे तुम्ही टाकू शकता। बटाटे असे अर्धवट उकडून घेतल्यामुळे ते बिर्याणीमध्ये एकदम परफेक्ट शिजून तयार होतात जेव्हा आपण बिर्याणी बनवतो तेव्हा। त्यामुळं काही ज्या उकडण्याच्या गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवून दिलेल्या आहे। आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊ थोडा वेळ। तर आत्तापर्यंत तुम्ही मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे अशा नवीन नवीन मी ज्या रेसिपीज टाकते ते तुमच्या मिस होणार नाही। तर तांदूळ पण मी इथे चाळणीमध्ये आता पाणी काढून इथे ठेवून दिलेलं आहे। आता आपण बिर्याणी बनवायला चालू करूया। कढई घेतलेली आहे, मी आज कढईतच बनवणार आहे। असं काही नाही मी की हंडी वगैरे जे असेल त्यात बिर्याणी बनवते, पण कारण बिर्याणी एकदम टेस्टी बनते माझी। तर आता कढईमध्ये तेल तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेल्या होत्या भाज्या त्या आता इथे आपल्याला टाकून द्यायचा आहे। एकही खडा मसाला माझ्या बिर्याणीमध्ये नसतो, पण टेस्ट एकदम छान लागते। जर तुमच्याकडे ती पावडर नसेल बिर्याणीची तर खडे मसाले पण तुम्ही ह्या वेळेला तेलामध्ये टाकू शकता, तेजपान वगैरे नॉर्मल जे खडे मसाले येतात ते। आणि शहाजिरे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। थोडंसं इथे याला भाज्यांना मी वाफ आणून घेते आता तेलामध्ये टाकल्यानंतर। तर बघू शकता ॲटोमॅटिकच भाज्यांना पाणी सुटतं आणि त्यानंतर दही वगैरे टाकलेलं असल्यामुळे त्यात ह्या अर्धवट ह्या भाज्या पण शिजून जातात। थोडंसं पाणी मी इथे टाकते आहे, कारण बिर्याणी जी आहे त्याची ज्युसी लुसलुशीत झाली पाहिजे, कोरडी झाली की ती फसती घशामध्ये। त्यामुळं थोडंसं पाणी पण मी इथे टाकून परत भाजीला थोडंसं फ्राय करून घेतलं होतं व्यवस्थित। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता एकदम मस्त आपल्या भाज्या सगळ्या व्यवस्थित इथे बॉईल झालेल्या आहे, शिजलेल्या पण आहेत जवळपास। थोड्या व्हेजिटेबल्स मी इथे साईडला काढते आहे लेयरिंग करण्यासाठी। त्यामध्ये बटाटेच मी जास्त काढते आहे, कारण बिर्याणीमध्ये व्हेज बिर्याणीमध्ये बटाटे खूप छान लागतात। हे नक्की करून खाऊन बघा तुम्ही। आणि त्यानंतर आता लेयरिंग करायला चालू करूया आपण। तर इथे जो उकडलेला भात होता तो इथे आता पहिले एक लेयर लावून घेते आहे। खाली व्हेजिटेबल्स तशाच ठेवलेल्या आहे, त्यावर भात टाकलेला आहे। आता दुसऱ्या ज्या काढून ठेवल्या तर ती एक लेयर मी परत इथे लावून मग बाकीचा आता राहिलेला जो राईस आहे तो मी याच्यावर टाकून देणार आहे। आता तुम्हाला केसरचं वगैरे पाणी टाकायचं असेल तर ते तुम्ही दुधात केसर भिजवून किंवा पाण्यात भिजवून टाकू शकता, पण मी एकदम क्विक ही बिर्याणी बनवली म्हणून ही तुम्हाला तशीच दाखवून दिली आहे। मी केसर वगैरे भिजू घातलं नव्हतं, त्यामुळे मी आज एडिबल फूड कलरच इथे वापरणार आहे। तर आता इथे लेयर लावून झालेली आहे शेवटची भाताची। त्यानंतर त्यावर आता बघत राहा लेयर लावताना शेवटपर्यंत व्यवस्थित तुम्ही
आता इथे थोडंसं परत तूप टाकून देते आहे. घरचं साजूक तूप आहे बनवलेलं, याने फ्लेवर बिर्याणीला खूप छान लागतो. त्यानंतर थोडासा ऑरेंज फूड कलर टाकते आहे, हिरवा टाकते आहे. तुमच्या मनाने तुम्ही इथे कलर वापरू शकता किंवा स्किप करू शकता, कलरची आवश्यकता नाही आहे. पण मी शूट करत होते त्यामुळे मी कलर दिसण्यासाठी छान मग इथे टाकलेलं आहे. सरळ केसरचं पाणी पण तुम्ही टाकू शकता. आणि आत्तापर्यंत बिर्याणी आवडली असेल तर नक्की एक लाईक होऊन जाऊ द्या, आवडल्यास कमेंट करा. सोबतच तळलेला कांदा आणि पुदिना आणि कोथिंबीर ते पण याच्यावर टाकून द्यायची आहे. आणि आता हिला आपल्याला 5-10 मिनटं एकदम लो फ्लेमवर याला असा दम देऊन घ्यायचा आहे. वरती तुम्ही वजन ठेवू शकता याच्यावर. आणि एकदम वरचं प्लेट गरम झाली की समजायचं तुमची बिर्याणी बनलेली आहे. तर आता बारीक गॅसवर इथे बघू शकता तुम्ही बिर्याणीला एकदम छान असा दम बसलेला आहे आणि अशी ती दाणे पण भाताचे असे वर आलेले आहे. तर गरम गरम बिर्याणी इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवते. सोबतच मी इथे सिंपल असा बिना फोडणीचा असा दह्याचा रायता पण करून ठेवलेला आहे, तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर बिर्याणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि केल्यास तुम्ही जरशी रेसिपी बनवून पाहिजे तर फीडबॅक द्यायला विसरू नका. तर आता गरम गरम बिर्याणी तयार आहे. तुम्हाला बटाटा मी दाखवते, इतकं छान व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि पनीरची तुम्हाला टिप सांगायची आहे. जर तुम्हाला पनीर असं शिजवायचं नसेल तर त्यातले तुम्ही फोडणीला टाकल्यानंतर पनीरचे पीसेस बाजूला काढून घेऊ शकता आणि वरच्या भातावर लेअर लावू शकता. पण मी जे कंपनीचं पनीर आणलं होतं ते बिलकुल कडक पडलेलं नाही आहे. किसान कनेक्टवरून सध्या मी भाज्या आणि पनीर वगैरे दूध वगैरे सगळं मागवते आहे. त्यामुळे किसान कनेक्टचं हे पनीर जे आहे ते खूप छान आहे, तुम्ही यूज करून बघा. ते बिलकुल सॉफ्ट राहिलं होतं दुसऱ्या दिवशी पण. आणि सोबतच दह्याचा रायता केला होता, त्यावर जिरा पावडर टाकली आहे, त्यात कांदा टोमॅटो नॉर्मल अशा गोष्टी टाकलेल्या आहे रायतामध्ये सिंपल. आणि मस्त अशी गरमागरम व्हेजिटेबल बिर्याणी तुमची बनवून तयार आहे. चिकनला पण मारेल इतकी छान ह्या बिर्याणीची टेस्ट झालेली होती. आणि बटाटा बघा तुम्ही इतकं मस्त शिजलेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे, चिकटही झालेलं नाही. आम्ही बिर्याणी खाणार आहोत. भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मनीज रेसिपीला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.